तर अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये पाणी। विलास भुमरेंसह संजय शिरसाटांकडून पाहणी। पावसामुळे उपचारास उशीर झाल्याने मुलीचा मृत्यू। बीडमध्ये गोदावरीचं पाणी राक्षस भुवन गावात शिरल्यानं गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू। गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये घरांमध्ये शिरलं पाणी। गावात पाणी वाढत असल्यानं गावकऱ्यांचं स्थलांतर। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा नळगंगा नदीत चौघं बुडाले। दसरखेड इथल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला। इतरांचा शोध बचाव पथकाकडून अद्यापही सुरू। निमगाव आणि दसरखेड गावावर शोककळा। हिंगोली जिल्ह्यात पूर ओसरला। पिकांचं आणि घरांचं प्रचंड नुकसान। कोंबड्या शेळ्या वाहून गेल्याची माहिती। लातूरच्या उजेड ते बिबराळ रस्त्यावरील ओढ्याच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी वाचवलं। ओढ्याच्या पुराचा अंदाज न आल्यानं शेतकरी पुरात वाहून गेल्याची घटना। पालघरच्या डहाणूमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 16 महिलांना बाहेर काढलं। आमदार विनोद निकोले, पोलीस आणि स्थानिकांकडून महिलांची सुटका। सरीजवळ पुराच्या पाण्यात अडकली होती बस। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा नळगंगा नदीत चौघं बुडाले। दसरखेडमधील एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला। इतरांचा शोध सुरू। निमगाव आणि दसरखेड गावावर शोककळा। बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती। 54 वस्ती आणि हिंगणी वस्ती परिसरात 13 शेतकरी आणि लहान मुलं पुरात अडकली। एनडीआरएफच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं। बीडमधील नागझरी गावातील नागरिकांचं स्थलांतर। नागझरी गावातील काही घरांमध्ये अंगणवाडीत शिरलं पाणी। नदीकाठच्या गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली। गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा।